रेवला सांगते ती खूप खुश होईल. नको, सरप्राईज देते म्हणजे ती जास्त खुश होईल. तिला किती मोठी झाली आहे तुझी रेव. लग्न होणार आहे तिचं. आता मला पण नीट जबाबदारीने वागायला हवं. मी जे काय म्हणाले की त्यांना पूर्ण खात्री आहे मी रेवच्या लग्नाची जबाबदारी अगदी नीट पार पाडू शकेन. पण ते आधी ह्या नीट जपून ठेवते, पर्समध्येच ठेवते. नको, आयत्या वेळी निघताना मी वेगळी पर्स घेतली तर येथेच राहतील. कपाटात ठेवते. नको, कपाटात पण नको. नेमकं निघायच्या वेळेला मी त्या पर्समध्ये टाकायलाच विसरले तर काय कुठे ठेवू आता? काय करू मी कुठे ठेवू? हे हातात घालते. आता कुठे जाणार नाही. पण रेवला आवडणार नाही का मी अशा हातात घातलेलं? काय लिहिला? रेव बहीण आहे ना तुझी, एवढं नक्की समजून घे. एजे, मान्य आहे की आपण नवरा बायको आहोत, पण तुम्ही असे रोमॅन्टिक कधीपासून वागायला लागलात? एजे, काय झालं? एजे, एजे काय करताय? का काढताय? एजे, हव्या आहेत त्या. अरे आलास तू? आलो. तुला मला काहीतरी सांगायचं. बस हो पण काय? बस तरी. ओके, बोल बोल. मला एक सांग, तू अंतर्यामी आहेस? का, काय झालं? कारण की तू जे बोलतेस ना ते अगदी खरं होतं. काय खरं झालं? मला ते डील मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन. हाय फाय. कॉंग्रॅच्युलेशन. आय एम सो हॅपी. बरं, तू तुझा शब्द पाळलास ना, आता मी माझा शब्द खरा करणार. कसला शब्द? डोळे बंद कर. अरे डोळे बंद कर. ओके. उघडू? नाही, उघड. आवडले? खूप. थँक्यू. सुंदर दिसतायत तुझ्यावर.
विजय कुठे हरवलात? कसला विचार करताय? द्या मला. प्रेम केलंय मी. निरपेक्ष प्रेम. माझ्या नवऱ्यावर, माझ्या कुटुंबावर आणि घरातल्या प्रत्येकावर. त्यातच फळ आहे. तुमच्या या प्रेमाला बोलणारे नाही आहेत जे. ते अत्यंत प्रॅक्टिकल आहेत. त्यांचं प्रेम फक्त त्यांच्या कामावर आहे. ते स्वतःला कामात झोकून देतात. ही जी फालतूगिरी आहे ना तुमची, त्यासाठी त्यांच्याकडे वेळ सुद्धा नसेल. गैरसमज आहे तुमचा की एजंटचं तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम वगैरे काही नाही. तुम्ही त्यांची बायको आहात ना, म्हणून नाईलाजाने तुम्हाला दिलेला आदर येतो आणि त्यालाच तुम्ही प्रेम समजून आम्हाला सतत सुनावत असता. हरकत नाही. आदर असला तरी तो मी कमवलाय. मी या घरात आले तेव्हा तुम्ही कोणीच मला एक्सेप्ट करायला तयार नव्हता, पण आज मी एजंटच्या मनात, आपल्या घरात स्वतःची एक जागा निर्माण केली. आणि मला पूर्ण खात्री आहे, आज ना उद्या एजंटच्या मनात पार्टनर म्हणून माझ्याबद्दल प्रेम आणि विश्वास नक्की असेल.